आजच्या पिढीविषयी तुम्हाला काय खटकतं नेमकं, जी आजची जनरेशन आहे? खटखट काहीच नाही. मी आता सई बरोबर काम केलं, सोनाली बरोबर धुरळामध्ये केलं, वेडिंगच्या सिनेमामध्ये मुक्ता बरोबर केलं. मला खटखट काहीच नाही, कारण एकतर त्याही आमचं धुरळाला पण तेवढंच बॉन्डिंग झालं. मला असं वाटतं की शेवटी माणसाने स्वतःहून इनिशिएटिव्ह घेणं. कदाचित मी माझ्याच जॉनरमध्ये बसले असते, माझ्याच याच्यात ऑरामध्ये, की मी सिनियर आहे, मी यांच्यात फार अशी होणार नाही. पण तुम्ही मिक्स झालात की समोरचेही मिक्स होतात. आम्ही धुरळाला पण धमाल केली. आम्ही केदारच्या सगळ्या फिल्म्सना जेव्हा श्रीमंत दामोदर पंत केली, त्यामुळे भरत, अंकुश, सिद्धार्थ आमची मैत्री तेवढीच झाली. माझी सईशी, सोनालीशी, सगळ्यांशी खूप छान बॉन्डिंग तयार झालं. तर मला असं वाटतं की दोन्हीकडनं ते यावं लागतं. आपण आपले स्वतःला अलिप्त ठेवलं तर शेवटी एकटे पडतो. निश्चित. पण त्यावेळेला तुम्ही जेव्हा इंडस्ट्रीत आलात तेव्हा इतरही अभिनेत्री असतील, त्यावेळी कशी एक आता म्हणतात की कॅटफाईट असते, ही हिच्याशी बोलत नाही, ती तिच्याशी बोलत नाही, हिचं हिला हे पटत नाही, आणि मग ते वेगवेगळ्या मुलाखतींच्या माध्यमातून ते बोललं जातं बरोबर कोणाविषयी बोलायचंय ते. पण तुमच्या वेळेला एक तर कोणकोणत्या अभिनेत्री होत्या त्या काळात तुमच्या बरोबरीच्या, मागच्या पुढच्या, आमच्या बरोबरीच्या बॉन्डिंग कसं होतं? खूपच छान, खूप छान बाउंडिंग होतं. म्हणजे सविता प्रभूने मगाशी नाव घेतलं, अर्चना जोगळेकर, प्रिया बेडे, किशोरी शाणे, प्राजक्ता कुलकर्णी, म्हणजे ह्या सगळ्या आम्ही, निवेदिता. पण आम्ही दोघींनी काम फार 1-2 सिनेमातच केलं. पण आमची पडद्यामागची मैत्री किंवा एकमेकांच्या कार्यक्रमांना जाणं, म्हणजे माझ्याकडे काही फंक्शन असलं, घरातला इव्हेंट, तर अशोक, निवेदिता सगळे येणार, लक्षा, प्रिया सगळे येणार, किंवा किशोरी, दीपकजी वगैरे काही, किंवा मी त्यांच्याकडे जाणार. म्हणजे ही पडद्यामागची मैत्री आमची टिकून होती. आणि आताही भेटलो तरी आमच्यात ती मैत्री तशीच टिकून आहे. जेलस कोणीच झालं नाही, कारण प्रत्येकाला आपापल्या वाटणीच्या भूमिका मिळाल्या. कोणी कॉमेडी फिल्म्समध्ये, कोणी नुसत्या हिरो बरोबरच्या हिरोईन्स. मी तर रडूबाईची जी लाट झाली, त्यामुळे माझी जागा घ्यायला कोणीच नव्हतं. त्यामुळे मजा आली, असं कधी झालं नाही. खूप छान मैत्री होती. म्हणजे सुप्रिया बरोबर तर मला काम करायची काही संधी मिळाली नाही, अश्विनी बरोबर पण नाही. पण आम्ही जेव्हा शालिनी सिनेटोन म्हणजे शांतकिरण स्टुडिओ तेव्हा आम्ही शूटिंग करत असायचो ना, तर सगळ्या वेगवेगळ्या सिनेमांच्या शूटिंग करत असायच्या नायिका. पण सगळ्या एकत्र, एक ते शालिनी सिनेटोनमध्ये झाड आहे, त्याच्या बेंच खाली सगळ्या बसलेल्या असायच्या. फक्त एकमेव हिरोईन, मी जिचं नाव घेणार नाही, ती एकटी आमच्या कोणातही मिक्स व्हायची नाही. ती एकटी रूममध्ये बसायची. पण तिला तिची मैत्री त्या काळात कोणाशी झाली नाही. पण तिला बऱ्याच वर्षांनी पुन्हा तो पश्चाताप झाला आणि ती म्हणाली, माझं चुकलं, मी नाही त्यावेळी मैत्री केली. पण ती मैत्री आत्ता नाही होऊ शकत, ती मैत्री तेव्हाच होते. म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांमध्ये जेल होणं फार महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं, निश्चित. पण आत्ताच तुम्ही नावं घेतलीत, अशोकजींचं घेतलं, अशोक सराफ आहेत, मला वाटतं लक्ष्मीकांत बेर्डे आहेत, लक्षात झालं, रमेश भाटकर, विजय चव्हाण, हे म्हणजे माझे अत्यंत आवडते चारही हिरो. बाकीचे को आर्टिस्ट तर आहेतच. म्हणजे आशालतांशी पण माझं खूप चांगलं नातं होतं, सुहासताई, म्हणजे ह्या सगळ्या वयस्कर. पण म्हणजे मला बरेच जण म्हणायचे, तू आठलेच असं नाव ठेव म्हणून, की तुझ्याकडे सगळे, मला आवडतं की माझ्याकडे सगळे राहायला येणं, सोय नसली तरी काय. तर असं मी सांगते, जागा नाही का, प्रॉब्लेम आहे का, मग माझ्या घरी या, काही प्रॉब्लेम नाही, तुमचं काम जायला नको. तर मला ती सवय, मला आवडतं की माझ्या घरी एकसारखं राबता असणं माणसांचा वगैरे. आणि अशोक मामा बरोबर, लक्षा अगदीच बरोबरीचा मी म्हणेन तसं पाहिलं तर. थोडासा वयाने फरक असला तरी पण आम्ही एकत्र आल्यामुळे ती मैत्री खूप होती. अशोक मामाने तर मी 3री फिल्म केली तेव्हा त्यांच्या जवळजवळ 100-125 फिल्म्स झाल्या होत्या, म्हणजे तुझ्या वाचून कर्मेना. आणि त्या फिल्मचं मी खरं सांगू, ती माझी 3री फिल्म. पण अशोक मामांची एवढी मदत झाली की ते प्रत्येक वेळी सांगायचे, अलका सीन वाच, चला आपण वाचून घेऊया, मग या शब्दातलं कुठल्या शब्दाला जोर द्यायचा आहे, काय ह्यातला कंटेंट लक्षात घे. ही सवय त्यांनी मला त्या फिल्मला लावली. त्यामुळे मला त्या फिल्मचं एकतर बेस्ट ॲक्ट्रेसचं शासनाचं अवॉर्ड मिळालं आणि मला माझ्यातल्या अभिनेत्रीमध्ये बदल झाला. तेवढे दिवस मी फक्त पाठांतर करायचे, डायलॉग बोलायचे म्हणून बोलायचे. पण नंतर ती जी लागली गोडी की नाही, यातलं असं आलं पाहिजे, तसं आलं पाहिजे. त्यामुळे मी अशोक मामांना माझा या क्षेत्रातला तसा गुरु मानते. कारण मला मी कुठले कोर्सेस केले नाही, माझी आई कुठे घालू शकली नाही कुठल्या याला, कारण परिस्थिती नव्हती. म्हणजे तिने घर चालवणंच हे आमच्यासाठी खूप होतं. त्यामुळे मला अशोक मामांना मी ते म्हणेन. लक्षा एक वेगळी मैत्री होती. आणि विजय चव्हाण पण, की ते सेटवर असणं म्हणजे धमाल, की एवढं मस्ती चालायची. शॉर्टला सगळे आपल्या आपल्या ह्याच्यात
पण खूप मस्ती चालायची. म्हणजे लक्षा सगळ्यांना घरून डबे घेऊन येणं आणि रुहीने त्याला डबे करून देणं त्यावेळी वगैरे खूप मजा यायची, की वेगळंच वातावरण असायचं. म्हणजे आपलेपणाने काही झालं तरी लक्षा लगेच बघायला येणं. नंतर प्रिया पण एकदा म्हणजे तिला कळलं माझं डोकं खूप दुखते, 4 दिवस काहीतरी झालेलं, मी ते काय ते झुंबा वगैरे जॉईन केलं आणि मला त्रास झाला. लगेच प्रियाचा, लक्षाचा सगळ्यांचे फोन. एकदा माझी गाडी रस्त्यात बंद पडली आणि मुंबई बंद झाली होती, तर लक्षाने ते पाहिलं त्याच्या ड्रायव्हरने, फ्रान्सिसने, आणि लक्षाला सांगितलं, साहेब मॅडम की गाडी रास्ते पे खडी आहे. लगेच लक्षाने, त्यावेळी मोबाईल नव्हते, घरी जाऊन कॉल केला लँडलाईनवर, अलकाचा काय प्रॉब्लेम झाला. मग मी घरी पोहोचले होते, गाडीचा प्रॉब्लेम झाला होता, मी गाडी सोडून तशीच आले होते. पण ही आपुलकीने जी चौकशी आहे ना, ती खूप आहे. तसं मी मिलिंद गवळीचं नाव घेईन, अशोक शिंदेचं नाव घेईन, की ज्यांच्याबरोबर माझी खूप मैत्री आहे, वेगळीच रिलेशन्स आहेत, अगदी फॅमिली रिलेशन्स म्हणतात ना, ती ह्या सगळ्यांबरोबर आहेत.